नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या पॉलिटेक्निकचे एग्जाम सुरू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जे विद्यार्थी फर्स्ट इयर इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला आहेत त्यांना एक सब्जेक्ट आहे एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, त्यालाच आपण शॉर्टकट मध्ये किंवा त्याचा ॲब्रिव्हिएशन EOE म्हणतो आणि त्याचा सब्जेक्ट कोड आहे 312309. विद्यार्थी मित्रांनो, हा सिलेबस जो आहे तुमचा के स्कीम नुसार आहे, जे अकॅडमिक इयर 2023 आणि 24 पासून सुरू झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच पॉलिटेक्निकचे एग्जाम सुरू आहेत आणि त्यालाच आपण डिप्लोमा पण म्हणतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जो एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आहे EOE सब्जेक्ट आहे त्याचा जो 5वा चॅप्टर आहे त्याचे IMP क्वेश्चन आपण बघणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या EOE चे टोटल 5 चॅप्टर आहेत. या 5ही चॅप्टरचे IMP क्वेश्चन या YouTube चॅनल वरती मी अपलोड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेलं नाही त्यांनी बघून घ्या. येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला या क्वेश्चनचा नक्की फायदा होईल. आणि पहिल्यांदा हे क्वेश्चन तुम्ही सोडवून बघा, तुम्हाला येतात का. ठीक आहे, जर सोडवून बघा येतात का, येत नसतील तर मग पुन्हा तेच क्वेश्चन पुन्हा त्याचा आन्सर लिहून बघा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतात. तर EOE चा 5वा चॅप्टर आहे रेग्युलेटर्स अँड पॉवर सप्लाय. त्याचे हे IMP क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे डिफाइन लोड रेग्युलेशन आणि लाईन रेग्युलेशन. तर 2 मार्काला अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो किंवा 2 मार्काला एकच डेफिनेशन तुम्हाला येऊ शकते, डिफाइन लोड रेग्युलेशन किंवा डिफाइन लाईन रेग्युलेशन, किंवा दोन्ही एक मार्काला येऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन विथ सर्किट डायग्राम ऑफ झिन्नर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. तर तुम्हाला या क्वेश्चन मध्ये असा क्वेश्चन 4 मार्कला येऊ शकतो. तुम्हाला सर्किट डायग्राम काढायची आहे झिन्नर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटरची. झिन्नर डायोडचं मेन फंक्शनच आहे, जर आपल्याला कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज पाहिजे असेल तर आपण झिन्नर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज करतो. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला त्याची सर्किट डायग्राम आणि त्या प्रत्येक जेवढे कंपोनंट त्या सर्किट डायग्राम मध्ये आहेत त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आणि त्याचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. एक्सप्लेन म्हणल्यानंतर डिटेल्स मध्ये तुम्हाला ते आन्सर लिहावं लागेल. क्वेश्चन नंबर 3 आहे ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ DC पॉवर सप्लाय. तर तुम्हाला DC पॉवर सप्लायची ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, आता मेन ब्लॉक्स जे कोणते असतील तर ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर आणि व्होल्टेज रेग्युलेटर आणि आउटपुट. ठीक आहे, तर हे ब्लॉक्स व्यवस्थित ड्रॉ करायचे आहेत आणि डायग्रामला लेबलिंग व्यवस्थित करायचे आहे, तरच तुम्हाला ते मार्क्स मिळतात. हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कला येऊ शकतो आणि हाच प्रश्न तुम्हाला 6 मार्काला सुद्धा येऊ शकतो 5व्या किंवा 6व्या क्वेश्चन मध्ये. तर तुम्हाला ड्रॉ अँड एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ DC पॉवर सप्लाय असा प्रश्न येईल. ठीक आहे, किंवा गिव्ह द फंक्शन ऑफ ईच ब्लॉक असं सुद्धा विचारले जाते. क्वेश्चन नंबर 4 आहे स्टेट द ऍप्लिकेशन्स ऑफ रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. तर रेग्युलेटेड पॉवर सप्लाय आपण कुठे कुठे वापरतो, ऍप्लिकेशन्स म्हणजे युजेस, आपण त्याचा वापर कुठे करतो ते तुम्हाला लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 कम्पेअर सिरीज अँड शंट रेग्युलेटर. कम्पेअर सिरीज आणि शंट रेग्युलेटर तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. सिरीज रेग्युलेटरची डायग्राम, शंट रेग्युलेटरची डायग्राम. सिरीज रेग्युलेटर म्हणजे काय, शंट रेग्युलेटर आपण त्याला का म्हणतो, त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, काय डिफरन्स आहे दोघांमध्ये, हे पूर्ण पॉइंट्स डिटेलमध्ये लिहायचे आहेत. एखाद्या वेळेस तुम्हाला ड्रॉ अँड एक्सप्लेन सिरीज रेग्युलेटर असा प्रश्न आला तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतो, किंवा ड्रॉ अँड एक्सप्लेन शंट रेग्युलेटर असा प्रश्न आला ते तुम्हाला ड्रॉ करता येतो. नेक्स्ट क्वेश्चन राईट डाऊन द आउटपुट व्होल्टेज फॉर IC 7818 अँड IC 7924. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मेन म्हणजे 2 ICs आहेत जे की 78 सिरीज IC म्हणतो आपण आणि 79 सिरीज IC. 78 सिरीजचं जे आउटपुट व्होल्टेज मिळते तुम्हाला पॉझिटिव्ह मिळते आणि 79चं जे आउटपुट व्होल्टेज मिळते ते निगेटिव्ह मिळते. तर तुम्हाला अशा ICs आणि त्याचे नंबर्स दिल्या जातात आणि तुम्हाला आउटपुट व्होल्टेज विचारतात. तर फक्त बघा, हा अतिशय महत्त्वाचा आणि एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, अशा प्रश्नाचे मार्क म्हणजे तुम्हाला 1 मिनिटामध्ये 2 मार्क मिळवता येतात. असा तुम्हाला एकदम सोपा प्रश्न आला, समजा आउटपुट व्होल्टेज लिहा, IC नंबर जर दिलं तर त्याचं डायरेक्ट तुम्हाला आउटपुट व्होल्टेज लिहिता येते. आता ह्या IC 7818 चा आउटपुट व्होल्टेज काय आहे 18 व्होल्ट आणि IC 7924 हे निगेटिव्ह मध्ये IC आहे, त्याचं आउटपुट व्होल्टेज काय आहे तर 24. लक्षात आलं. तर हे अशा टाइप मध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. सोपे प्रश्न आले तर त्याचे मार्क तुम्हाला कमी वेळेमध्ये मिळतात
आणि जो काही टाइम उरतो तो तुम्हाला लेंदी क्वेश्चनला म्हणजे 4 मार्काच्या क्वेश्चनला आणि 6 मार्काच्या क्वेश्चनला तो टाइम तुम्हाला द्यायचा आहे. तर विद्यार्थ्यांना मेन म्हणजे आता एक्झाम तुमची 2 दिवसावर आलेली आहे. ठीक आहे, हे प्रश्न पहिल्यांदा सोडून बघा, येतात का, सॉल्व्ह करता येत नसतील तर मग ह्याच प्रश्नाचे आन्सर एकदा बघून लिहा, पुन्हा न बघता लिहा, म्हणजे तुम्हाला लिहिता येते का याची प्रॅक्टिस करा. परीक्षेमध्ये लिहायची प्रॅक्टिस जर केला नाही तर वेळ मिळत नाही. बाकीच्या पेपर सारखा आपला हा पेपर नसतो. थेरॉटिकल, याच्यामध्ये डायग्राम आहेत, वेव्हफॉर्म आहेत, एक्सप्लेनेशन आहे, त्याच्यामुळे ह्याला वेळ जरा जास्त लागतो. तर आपली स्पीड पण पाहिजे, सिस्टमॅटिक पण लिहिता यायला पाहिजे, तरच ह्याच्यामध्ये तुमचं चांगल्या मार्क्सनी स्कोरिंग होते आणि तुम्ही व्यवस्थित अटेम्प्ट केलात पेपर तर तुम्हाला या पेपरमध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क मिळू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, ड्रॉ द पिन डायग्राम ऑफ IC 723. तर तुम्हाला मेन म्हणजे बघा इथं फक्त ड्रॉ म्हणलेलं आहे. पिन डायग्राम IC 723 ची पिन डायग्राम ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, जे 7 आणि 7 14 पिन्स आहेत ती डायग्राम ड्रॉ करायची आहे. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला हा 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो किंवा 6 मार्काला जर क्वेश्चन आला तर प्रत्येक पिनचं तुम्हाला एक्सप्लेनेशन करायचं आहे शॉर्ट मध्ये. तर हे पिन डायग्राम ड्रॉ करायचं आणि त्या पिनचं काय फंक्शन आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे या सगळ्या पिनचं. तर असा 6 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट द ऍप्लिकेशन्स ऑफ IC 723. म्हणजे आपण ह्या IC 723 कुठे यूज करतो ते ऍप्लिकेशन्स लिहायचे आहेत. 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द SMPS. SMPS म्हणजे काय, स्विच मोड पॉवर सप्लाय. ठीक आहे, तर एक्सप्लेन म्हणल्यानंतर तुम्हाला ब्लॉक डायग्राम ड्रॉ करावा लागेल आणि SMPS चे जे ब्लॉक डायग्राम मध्ये प्रत्येक ब्लॉक आहे तो व्यवस्थित एक्सप्लेन करावा लागेल. तर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला 4 किंवा 6 मार्काला परीक्षेमध्ये येतात. क्वेश्चन नंबर 10, स्टेट द ऍप्लिकेशन्स अँड स्पेसिफिकेशन्स ऑफ SMPS. बघा या प्रश्नामध्ये मी मुद्दामून 2 प्रश्न टाकलेले आहेत. 2-2 मार्काला तुम्हाला स्टेट द ऍप्लिकेशन्स ऑफ SMPS असा 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो किंवा स्टेट द स्पेसिफिकेशन्स ऑफ SMPS किंवा स्टेट द ऍडव्हान्टेजेस ऑफ SMPS अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे, तर हे अशा क्वेश्चनची तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे EOE या पेपरसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते अत्यंत महत्त्वाचे 5व्या चॅप्टरवरचे रेग्युलेटर अँड पॉवर सप्लाय EOEच्या अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. तर हे प्रश्न तुम्ही जर आतापर्यंत अभ्यास केलं नसेल तर हे व्यवस्थित करा, किंवा याच्यापैकी तुम्ही काही प्रश्न केलेले असतील पण तुम्हाला व्यवस्थित लिहिता येते का ते बघा. लिहिता येत नसेल तर त्याची प्रॅक्टिस करा. पण हे प्रश्न जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्हाला अशा याच्यामधले काही प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते IMP क्वेश्चन. मेन म्हणजे तुम्ही सध्या जे जास्त मोबाईलमध्ये वेळ घालत आहात किंवा इन्स्टावरती, स्नॅपचॅटवरती, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती रील्स बघण्यामध्ये वेळ घालत आहात तुम्ही, ठीक आहे, ते थोडंसं मोबाईल सध्या या परीक्षेच्या काळामध्ये थोडंसं बाजूला ठेवून त्या मोबाईलचा आपल्याला चांगल्यात चांगला कसा वापर करता येते, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट, काही पॉइंट्स त्याच्यावरती तुम्हाला सर्च करून त्याचे व्हिडिओज वगैरे बघता येतात. पण तुम्ही हे न करता रील्स बघण्यामध्ये जास्त वेळ घालवत आहात, स्नॅपचॅटवरती जास्त वेळ घालवत आहात, म्हणजे मित्रांना गप्पा मारण्यामध्ये जास्त वेळ घालत आहात. तर हे थोडंसं अवॉइड करा आणि परीक्षा सध्या सुरू आहेत, परीक्षेकडे जास्त लक्ष द्या, व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित पेपर द्या. पेपर देत असताना मेन म्हणजे तुम्ही फ्रीली, ठीक आहे, जास्त टेन्शन न घेता, जास्त एक्झामचं बर्डन न घेता, व्यवस्थित टेन्शन फ्री अभ्यास करायचं आणि जास्त बर्डन न घेता पेपर सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, जास्त टेन्शन किंवा बर्डन घेतलं की आपण काय करतो, जे तुम्हाला येते ते पण विसरून जाता ऐन वेळेला. त्याच्यामुळं व्यवस्थित प्रिपरेशन करायचं, व्यवस्थित त्या ठिकाणी जायचं परीक्षेला आणि व्यवस्थित त्या ठिकाणी पेपर अटेम्प्ट करायचा. नाहीतर असं होऊ नये, अभ्यास केलाय, खूप सारा अभ्यास केला आणि परीक्षेमध्ये काहीच येत नसेल, त्याला सुद्धा अर्थ नाही. ठीक आहे, फ्री माइंडनी, फ्री ट्रेसनी व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला इलेक्ट्रिकल रिलेटेड किंवा पॉलिटेक्निक रिलेटेड जे IMP क्वेश्चन्स आहेत वेगवेगळ्या सब्जेक्टचे, किंवा पॉलिटेक्निक रिलेटेड काही अपडेट्स आहेत, किंवा
फ्युचरमध्ये काय सिलेबस, नवीन पेपर्स, नवीन सब्जेक्टचं कंटेंट काय काय आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती मिळतील. तर आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.